ठाण्यात पडलेल्या झाडावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले. फांद्यांची छाटणीचा अहवाल द्या, आपत्ती कक्षातील अधिकाऱ्यांचे निलंबन, तर वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश. वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वेळेत झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने पावसाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले आहेत. झाडाच्या फांद्यांची छाटणी कधी केली याचा जाब विचारत त्यांनी झाडांचे ऑडिट करण्याबरोबरच फांद्यांच्या छाटणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याच सोबत वृक्ष प्राधिकरण विभागात जे अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नसतील तर त्यांची बदली करा, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात जबाबदारीने काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे 8 दिवसांसाठी निलंबन करण्याचे आदेशही त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महापालिकेच्या आपत्ती कक्षाला भेट दिली. यामध्ये त्यांनी ठाण्यातील आपत्तीचा पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त सौरभराव उपस्थित होते. यावर्षी शहरात कमी पाणी साचले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरात ठिकठिकाणी 84 वॉटर पंप लावलेले आहेत. आवश्यकता आहे त्या ठिकाणी पंप लावल्यामुळे वॉटर लॉगिंगच प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. झाड पडण्याचे प्रमाण यावर्षी वाढलेलं आहे. जी झाडे पडलेली आहेत त्याचे ट्रिमिंग कधी केले याचा जाब त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारला. शहरातील झाडांचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. झाडांची झालेली पडझड लक्षात घेता भविष्यात झाड कशी वाचवली जातील यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे पडल्यामुळे झाडांच्या फांद्या कधी छाटल्या याचा अहवाल सादर करा. ज्या अधिकाऱ्यांनी जबाबदारपणे काम केलं नाही त्यांचे 8 दिवसांसाठी निलंबन करण्याचे आदेश यावेळी दिले. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. TDRF चांगलं काम करणारी यंत्रणा आहे. त्यांना ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा चालणार नाही, खपवून घेणार नाही. जे चांगलं काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल, जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाऊस, वादळ, वारा पाहून सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशी सूचना करत वारकऱ्यांनी या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षितपणे वारी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.